जमीन जागा मोजणी वेळी अपलोड होणार उपस्थितांचेही फोटो। फसवणूक टाळण्यासाठी भूमी अभिलेखचे ई मोजणी व्हर्जन 2 जबाबावेळी प्रत्येकांचे पाहिले जाणार आधार कार्ड। जर तुम्हाला रिअल एस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल एस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। जमीन किंवा जागा मोजताना अनेकदा शेजारील व्यक्ती किंवा मूळ मालक नसताना देखील खोट्या व्यक्तींना उभा करून मोजणी करून घेतली जाते। खोटी नावे सांगून पंचनामा जबाबावर स्वाक्षरी केल्या जातात। मात्र आता जागा किंवा जमिनीची मोजणी करताना त्या ठिकाणी उपस्थितांचे फोटो ई मोजणीच्या व्हर्जन 2 वर अपलोड केले जाणार आहेत। त्यातील कोणी खोटी माहिती दिल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे सोयीचे होणार आहे। सोलापूर शहरातील हद्दवाढ भागात गुंठेवारीची परवानगी बंद असल्याने नोटरीवर एकच जागा अनेकांना विकण्यात आल्या आहेत। त्या जागेची जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे व मोजणी नकाशा असल्याने पुणे, सोलापूरसह अन्य शहरांमध्ये अशीच स्थिती आहे। जागेची किंवा जमिनीची मोजणी करून गुंठेवारीला परवानगी मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून आणि खोट्या व्यक्ती उभ्या करून प्रॉपर्टी हडपण्याचेही प्रकार घडत आहेत। पण आता मोजणी करतानाच फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत। भूमी अभिलेख विभागाने ई मोजणीत आता व्हर्जन 2 आणले आहे। सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यात या पद्धतीने सांगोला तालुक्यातील मोजणी झाली, त्यानंतर मंगळवेढा, उत्तर सोलापूर व मोहोळमध्ये झाली। आता संपूर्ण जिल्ह्यासाठीच अशी पद्धत लागू करण्यात आली आहे। ई मोजणीचे व्हर्जन 2 म्हणजे काय? जागेची किंवा जमिनीची मोजणी करताना मूळ मालकासह म्हणजेच अर्जदारासह शेजारी व्यक्तींनाही बोलवले जाईल। त्याच्यानुसार त्या मालमत्तेची ई मोजणी होईल। त्यावेळी भूमी अभिलेखाच्या ई मोजणी संकेतस्थळावर जीपीएस लोकेशन, त्या जागा किंवा जमिनीचे गुगल इमेज आणि उपस्थितांचे फोटो अपलोड केले जातात। मोजणीनंतर कोणालाही तो गट नंबर टाकून ते फोटो नकाशा ऑनलाईन पाहता येईल। मोजणी वेळी खोट्या व्यक्ती उभ्या करून होणारी फसवणूक यातून टळणार असून कोणी खोटी माहिती किंवा खोटे नाव सांगितले असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करणेही सोयीचे होणार आहे। फसवणूक केल्यास त्यांची माहिती लगेच समजेल। मोजणीवेळी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ओळखीचे कोणी नसतात, त्यामुळे समोरील लोक चुकीची माहिती देऊ शकतात। त्यामुळे आता मोजणी संदर्भातील जबाब घेताना त्यावर स्वाक्षरी करणाऱ्यांचे आधार कार्ड पाहिले जाईल। तर ई मोजणीच्या व्हर्जन 2 वर उपस्थितांचे फोटो, जागा जमिनीचे गुगल इमेज, जीपीएस लोकेशन त्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहे, जेणेकरून कोणी फसवणूक करणार नाहीत। फसवणूक केल्यास त्यांची माहिती लगेच समजेल।